नमस्कार, मी पूजा तुमचं स्वागत करते पैस किचनमध्ये. तर कुठल्याही कडधान्याला घरच्या घरीच आपण मोड कसं काढू शकतो ते आज आपण इथे बघणार आहोत. हाऊ टू मेक परफेक्ट मूग स्प्राउट्स ॲट होम. तर 1 वाटी मी मूग घेतली आहे. क्वांटिटी तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्हाला किती पाहिजे आहे ते, दॅट डझंट मॅटर. पाणी घालून ह्याला रात्रभर मी भिजत ठेवलेले आहेत. सकाळी हे आता आपल्याला हे बघा साईज थोडी मोठी झालेली आहे. तर हे भिजले आहेत आपले मूग. ह्याचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. टाकू नका पाणी, हे झाडांना खूप उपयुक्त असतं. डाळ तांदूळ धुतलेलं किंवा हे कडधान्यातलं वगैरे पाणी, भाजीचं पाणी हे मी झाडांना घालते. सो हे 2 पाण्यात छान धुवून घ्यायचं आहे आणि वेचून घ्यायचं आपल्याला. आणि त्यानंतर स्प्राउट्स म्हणजे जर्मिनेशनसाठी आपल्याला ह्याला कपड्यात बांधून ठेवायचं आहे. त्यासाठी तुम्ही इथे मस्लिन क्लॉथ घ्या, नसेल तर तुमचं रुमाल किंवा एखादा असा कपडा पण चालेल. तर ह्या प्रकारे आपल्याला मूग काढून ह्याच्यात बांधून आपल्याला कुठेतरी उबदार जागा असेल ना तिथे ठेवायचं आहे, कारण गरमीला ह्याचं जर्मिनेशन खूप लवकर सुरू होतं. सो रात्रभर मी भिजत घातले, सकाळी ह्याला आता असं बांधून ठेवलेलं आहे. हे बघा आता संध्याकाळी मी बघते आहे मोड आले आहेत का. तर जर्मिनेशन सुरू तर झालेली आहे, पण इतके मोड ह्याच्यापेक्षा मला जास्त पाहिजे आहे, त्यामुळे मी ह्याला आता पुन्हा बांधून ठेवणार आहे. तसाच गाठ बांधून ह्याला आपल्याला पुन्हा झाकून ठेवून टाकायचं आहे. तर आता ह्याला मी रात्रभर ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघूया. तर हे बघा, म्हणजे अराउंड 36 आवर्स 36 तासानंतर आपल्याला हे स्प्राउट्स असे मिळाले आहेत. तर ह्याची एक रेसिपी पण मी केलेली आहे, लवकरच माझ्या व्हिडिओवरती मी अपलोड करणार आहे, ती पण माझी रेसिपी चेक करा. आणि हे बघा किती सुंदर मोड आले आहेत. हे खूप हेल्दी आणि न्यूट्रिशियस आहेत, प्रोटीन पॅक्ड आहेत हे मूग जे आहेत ते ग्रीन ग्राम्स. तर हे बघण्यासाठी थँक्यू.